नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण तोंडात टाकताच विरघळेल आणि ओठाने खाता येईल अशी मस्त मऊ रसरशीत गाजर बर्फी करणार आहोत। करायला खूप सोपी आहे, झटपट आणि कमी साहित्यामध्ये तयार होते। ही बर्फी तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता। तर त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा, आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ही गाजर बर्फी करण्यासाठी इथे मी 1 किलो गाजरे घेतली आहेत। ही गाजरे गावरान आहेत। गावरान गाजरे दिसायला जरी ओबडधोबड असली तरी चवीला खूप छान गोड अशी असतात। आता ही गाजरं इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। तर पिलरने सर्व गाजराची साल काढून टाकायची। गाजरे निवडताना शक्यतो थोडी लहान आकाराची घ्यायची आहेत, म्हणजे आपल्याला कट करायला सोपी जातात। तर सर्व गाजराची साल आपल्याला अशा पद्धतीने पिलरने काढून घ्यायची। त्यानंतर गाजरे बारीक अशी कट करून घ्यायची। तर अशाच पद्धतीने सगळी गाजरे आपल्याला कट करायची आहेत। सर्व गाजरे इथे मी छान बारीक अशी कट करून घेतली आहेत। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वेळ बसतील तेवढी कट केलेली गाजरे टाकायची। एक वेळ जेवढी बसतील तेवढीच गाजरे आपल्याला टाकायची आहेत। त्यानंतर आता इथे मी 1 कप दूध घेतलं आहे। तर थोडं थोडं दूध टाकून या सर्व गाजराची आपल्याला छान बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तर बघा, अशा पद्धतीची मस्त बारीकसर अशी गाजराची पेस्ट इथे मी करून घेतली। आता तयार केलेली पेस्ट एका भांड्यामध्ये काढायची आहे। आणि आता अशाच पद्धतीने सगळ्या गाजराची पेस्ट इथे मी करून घेतली। बघा, मस्त छान मऊ आणि बारीक अशी पेस्ट गाजराची करून घेतलेली आहे। आता बर्फी करण्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। तूप वितळलं की आता यामध्ये तयार केलेली गाजराची पेस्ट टाकायची आणि मीडियम फ्लेमवर एक 10 ते 12 मिनिटे ही गाजराची पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे। जेणेकरून आपण दूध घालून गाजराची पेस्ट बनवली आहे, तर ही पेस्ट सुद्धा छान कोरडी झाली पाहिजे। शिवाय गाजराचा कच्चेपणा सुद्धा दूर झाला पाहिजे। त्यासाठी 10 ते 12 मिनिटे सतत अशा पद्धतीने गाजर पेस्ट परतून घ्यायची। याला सतत परतत राहायचं आहे, नाहीतर मग गाजराची पेस्ट कढईला चिकटून करपू शकते आणि जर गाजराची पेस्ट करपली तर मग मात्र आपल्या वडीची चव सुद्धा बिघडेल। तर अशा पद्धतीने बघा, सतत 10 ते 12 मिनिटे ही पेस्ट सतत परतत राहायची आहे, जेणेकरून पेस्ट करपली नाही पाहिजे। तर बघा, पूर्ण 12 मिनिटे ही गाजराची पेस्ट इथे मी परतून घेतली। आता तुम्ही बघू शकता गाजराची पेस्ट बऱ्यापैकी छान कोरडी अशी झालेली आहे। तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत साखर। तर 1 किलो गाजरासाठी इथे मी पाऊण कप आणि वजनाने 175 ग्रॅम एवढी साखर घेतली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता साखर गाजर पेस्टमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। साखर मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण पुन्हा थोडंसं ओलसर दिसते, तर अजिबात घाबरायचं नाही। तर बघा, साखर मिक्स केल्यानंतर मिश्रण थोडंसं ओलसर झालेलं आहे, तरी काही हरकत नाही। आता हे मिश्रण जे आहे ना, ते आपण बाजूच्या गॅसवरती शिजण्यासाठी ठेवणार आहोत आणि तोपर्यंत पुढची प्रोसेस करूया। तर आता इथे बघा, गॅसवरती मी असा पसरट पॅन ठेवलेला आहे आणि गाजराचं जे मिश्रण आहे ते बाजूच्या गॅसवरती शिजण्यासाठी ठेवलं। आता या दुधाला छान अशी उकळी काढून घेऊया। दुधाला छान अशी उकळी आली की गॅसची फ्लेम एकदम स्लो करून घ्यायची आहे आणि यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं। त्यानंतर इथे मी अर्धा कप दूध पावडर घेतली आहे। दूध पावडर कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता। आता दूध पावडर घातल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लोच ठेवायची आहे आणि आता हळूहळू ही दूध पावडर या दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। दूध पावडर मिक्स करताना यामध्ये थोड्याशा गुठळ्या होतात, काहीच घाबरायचं नाही। अशा पद्धतीने स्पॅटुलाने हळूहळू पूर्ण दूध पावडर दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे, जेणेकरून दूध पावडर करपली नाही पाहिजे। तर बघा, 5 मिनिटांमध्ये सर्व दूध पावडर मिक्स करून घेतली आणि इथे तयार आहे आपला अगदी झटपट आणि घरच्या घरी मस्त मऊ लुसलुशीत असा खवा। आता गाजर बर्फीमध्ये टाकण्यासाठी तुमच्याकडे खवा नसेल तर अशा पद्धतीने झटपट घरच्या घरी खवा तुम्ही बनवू शकता। आता खवा बनवेपर्यंत हे गाजराचं मिश्रण आपण बाजूच्या गॅसवरती शिजण्यासाठी ठेवलेलं होतं आणि याला 1-2 वेळ परतून सुद्धा घेतलं होतं, जेणेकरून हे कढईला चिकटून करपू नये। आता तयार केलेला जो खवा आहे तो या मिश्रणामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। खवा घातल्यामुळे आपल्या या गाजर बर्फीला खूप छान अशी चव येते। तर आता खवा व्यवस्थित असा या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया। तर बघा, घरच्या घरी तयार केलेला मस्त असा खवा या गाजराच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतला। खवा मिक्स करून घेतल्यानंतर सुद्धा साधारण 5-1 मिनिट हे मिश्रण छान असं परतून घ्यायचं। हे आपलं बर्फीचं जे मिश्रण आहे ना, ते छान असं शिजायला पाहिजे, तरच आपली बर्फी अगदी झटपट तयार होते। म्हणजे याचा एकसंध असा गोळा तयार व्हायला पाहिजे। तर बघा, खवा घातल्यानंतर 5 मिनिट हे मिश्रण परतून घेतलं आणि आता याचा मस्त एकसंध असा गोळा तयार होत आहे। तुम्ही इथे बघू शकता
आणि आता या मिश्रणाने कढई सोडायला सुद्धा सुरुवात केली आहे। अशा पद्धतीने मिश्रणाने कढई सोडली की आपलं मिश्रण तयार आहे। आणि मिश्रण जर थोडंसं ओलसर राहिलं तर मग वडी व्यवस्थित होणार नाही, म्हणजे याची बर्फी व्यवस्थित होणार नाही। तर बघा आता हे मिश्रण तयार आहे। तर सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा वेलची आणि जायफळ पूड घालून मिक्स करायचं। वेलची आणि जायफळ पूड सगळ्यात शेवटी घालायची, म्हणजे याचा वास आणि याची चव टिकून राहते। वेलची जायफळ पूड घालून मिक्स करून घेतला आहे। तुम्ही बघू शकता मिश्रण कढई सोडत आहे आणि याचा मस्त असा गोळा इथे तयार होत आहे। तर आता हे मिश्रण तयार आहे आणि मिश्रण तयार झाले की बघा स्पॅटुलाला सुद्धा चिकटत नाही, लगेचच खाली पडत आहे। तर आता हे मिश्रण तयार आहे। बर्फी करण्यासाठी इथे मी हा केक टिन घेतला आहे आणि याला तूप लावून ग्रीस करून घेतलं। तुमच्याकडे असा केक टिन नसेल तर एखाद्या स्टीलच्या ताटामध्ये सुद्धा तुम्ही ही बर्फी बनवू शकता। आता तयार केलेलं मिश्रण केक टिनमध्ये टाकायचं आणि सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं। वरतून सजावटीसाठी थोडेसे पिस्ता आणि बदामचे काप टाकले आहेत। पिस्ता आणि बदामचे काप टाकल्यानंतर थोडीशी प्रेस करून घ्यायची, म्हणजे ते बर्फीला व्यवस्थित असे चिकटतात। आणि आता पूर्णपणे हे मिश्रण थंड करून घ्यायचं। बर्फीचं मिश्रण पूर्णपणे थंड झालं, हाताला चिकटत नाही आहे, तेव्हा बर्फी कट करून घ्यायची। बर्फी एकसारख्या आकाराची कट करण्यासाठी अशा पद्धतीने आधी मधातून कट करायचं आणि नंतर साईडला। तुम्हाला बर्फी कशी लहान मोठी हवी आहे त्यानुसार तुम्ही बर्फी कट करू शकता। आता दुसऱ्या वेळेस कट करताना सुद्धा मधातून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि नंतर बाजूच्या कट द्यायचे आहेत। अशा पद्धतीने बर्फी कट करून घेतली की साईडने सुद्धा सुरीने अशा पद्धतीने सोडून घ्यायची। आणि आता इथे मी तुम्हाला बर्फी काढून दाखवते। बघा किती मस्त अशी बर्फी तयार आहे। बर्फी करताना फक्त मिश्रण व्यवस्थित असं शिजून घ्या, खूपच छान अशी बर्फी तयार होते। अजिबातही केक टिनला खाली तुम्हाला दिसत आहे कुठेही चिकटलेली नाही आणि मस्त मऊ रसरशीत ही बर्फी तयार होते। ही बर्फी 8 ते 10 दिवसापर्यंत चांगली राहते। तुम्ही ही बर्फी उपवासाला सुद्धा खाऊ शकता। ज्यांना उपवासाला तेलकट तिखट आंबट नको आहे त्यांनी या पद्धतीने गाजराची बर्फी नक्की करून बघा। ही बर्फी चवीला खूप छान लागते आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळते। सिंपल मेजवानी मराठीमध्ये मी अशाच छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत असते। त्यासाठी सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन नक्की प्रेस करा। आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।